Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11th मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर चालू केलाय, ज्या चॅप्टरचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. हा चॅप्टर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण की फिजिक्स मध्ये याचे कन्सेप्ट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो रिपीट होत असतात. फिजिक्स मध्ये हा चॅप्टर कामाला येणार आहे, त्याच्यामुळे आपल्यासाठी हा चॅप्टर महत्त्वाचा आहे आणि पहिला चॅप्टर आहे. पहिला चॅप्टर सर्वांचा फेवरेट चॅप्टर असतो, सर्वांना माहिती आहे. ओके, 10वीला सांगा बरं कुणाकुणाचा पहिला चॅप्टर हा फेवरेट चॅप्टर होता आणि पहिल्या चॅप्टरचं नाव मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, त्याच बेसिसवर विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन आहे. 10वीच्या बेसिसवर 10वीचा जो पहिला चॅप्टर होता, जो की फेवरेट चॅप्टर होता सर्वांचा, त्याच कन्सेप्टच्या बेसिसवर या ठिकाणी हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 8वा. चला ठीक आहे, तर सुरुवात करूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट जरूर करा. ओके, व्हिडिओ कसा वाटला काही नाही. चला ठीक आहे. ओके, तर बघा काय म्हणलंय क्वेश्चन मध्ये, द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन. सम म्हणजे बेरीज. विद्यार्थी मित्रांनो, सम म्हणजे काय? बेरीज. दोन अँगलची बेरीज या ठिकाणी 5 पाय रेडियन जर असेल, अँड देअर डिफरन्स इज डिफरन्स म्हणजे वजाबाकी जर 60 डिग्री असेल, फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. तर त्या ठिकाणी ते अँगल डिग्री मध्ये किती असतील हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, हा जो 5 पाय रेडियन जो अँगल आहे याचं कन्वर्जन सगळ्यात पहिल्यांदा काय करा, डिग्री मध्ये करा. चला ठीक आहे. आता बघा, हा जो 5 पाय रेडियन जो अँगल आहे याचं कन्वर्जन डिग्री मध्ये करूया. डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं तर किती मल्टिप्लाय करावं लागेल सर्वांना माहिती आहे. यस, कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं. ओके, डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 180 अपॉन पाय न तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, बघा आता काटाकाटी करा मग. डिशक्याव. ओके, हा चला आता बघा मल्टिप्लिकेशन करा. 18 पंचे 90, 18 पंचे 90 आणि हा 0 ॲज इट इज, म्हणजे 5 पाय रेडियन इक्वल टू 900 डिग्री आलेलं आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, जे गिवन तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि उत्तर लगेच येणार आहे. ओके, चला चटकन लिहून घ्यायचं आणि खपकन उत्तर सांगायचं. ओके, आता बघा, आता पहिल्यांदा सांगायचं. हा, तर सम ऑफ द टू अँगल. आता दोन अँगल जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांना आपण एक्स आणि वाय कन्सिडर करूया. तर या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करा, लेट एक्स अँड वाय आर टू अँगल्स इन डिग्री. ओके, एक्स आणि वाय हे दोन अँगल आहेत आणि ते डिग्री मध्ये आहेत, हे आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके, आता गिवन काय दिले, सम ऑफ द टू अँगल इज 5 पाय रेडियन आणि 5 पाय रेडियन म्हणजे 900 डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो, गिवन दॅट, आता गिवन काय दिलेलं आहे बघा, गिवन दॅट सम म्हणलं की बेरीज, दोन अँगलची बेरीज किती दिलेली आहे, 5 पाय रेडियन, म्हणजेच याला मी 900 डिग्री असं लिहू शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखीन काय म्हणलंय, अँड देअर डिफरन्स इज डिफरन्स म्हणजे वजाबाकी. तर दोघांची वजाबाकी किती दिलेली आहे. ओके, वजाबाकी म्हणलं की मायनस. ओके, एक्स मायनस वाय इक्वल टू हा किती दिलेली आहे 60 डिग्री. तर या ठिकाणी आलं 60 डिग्री. आता या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करता येते. याला इक्वेशन नंबर फर्स्ट नाव द्या, याला इक्वेशन नंबर सेकंड नाव द्या. ओके, 10वी मध्ये तुम्ही सॉल्व्ह केलं ना, या दोन इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं सर्वांना माहिती आहे. ओके, दोघांची बेरीज करा मग. इथं प्लस, इथं प्लस, इथं प्लस. आता एक्स प्लस एक्स 2x प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. त्याच्यानंतर 900 प्लस 600 960. ओके, आता एक्स ॲज इट इज. ओके, एक्स इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करतात. 2 इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये, साइड चेंज केल्यानंतर डिवायडेशन मध्ये, या ठिकाणी डिवायडेशन मध्ये गेला, भागाकार करा. तर एक्स ची व्हॅल्यू किती येते मित्रांनो सांगा. हा, बेचोक 8, 1 उरला 82 16, 0 ला 0 ॲज इट इज. तर एक्स डिग्री बरोबर 480 डिग्री आलेला आहे. एक्स बरोबर म्हणजे पहिला जो अँगल आहे एक्स किती आलेला आहे 480 डिग्री आलेला आहे. आता दुसरा अँगल फाइंड आउट करूता. कसं फाइंड आउट करायचं, एक्स ची व्हॅल्यू, हा एकदा एक्स ची व्हॅल्यू भेटली की इक्वेशन फर्स्ट मध्ये पुटअप करा, नाही तर सेकंड मध्ये पुटअप करा. कशामध्ये पुटअप करायचं, कशामध्ये बी पुटअप करा, उत्तर येते. सेकंड मध्ये पुटअप करूया कारण की सेकंड इक्वेशन इझी आहे. एक्स मायनस वाय बरोबर 60 आहे, त्याच्यामुळे सेकंड इक्वेशन मध्ये पुटअप करा. फर्स्ट मध्ये पुटअप केलं तरी बी उत्तर येऊन जाईल. ओके, पण सेकंड इक्वेशन मध्ये आपण पुटअप करणार आहेत कारण सेकंड इक्वेशन थोडं सोपं आहे. फ्रॉम इक्वेशन सेकंड काय आहे सेकंड इक्वेशन, एक्स मायनस वाय इक्वल टू 60 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू किती आहे पुटअप करा, एक्स ची व्हॅल्यू आहे 480 मायनस वाय इक्वल टू 60. आता हा मायनस वाय इकडे आहे, पलीकडे गेल्यानंतर प्लस वाय झाला, तर 480 हा प्लस 60 हा इकडे आल्यानंतर मायनस 60 झाला इक्वल टू हा मायनस वाय पलीकडे गेल्यानंतर वाय झालेला आहे, प्लस वाय झालाय. 480 मधून 60 गेले, 420 राहिले बरोबर वाय. तर वाय बरोबर विद्यार्थी मित्रांनो किती आलं 420 डिग्री आलेला आहे. तर पहिला अँगल आपला आला 480 डिग्री आणि सेकंड अँगल आलेला आहे 420 डिग्री. ओके, एकदा मी चेक करतोय की रेकॉर्डिंग होत आहे का नाही, नाहीतर मी इकडे रेकॉर्डिंग करत राहायचो आणि इकडे रेकॉर्डिंग बटन स्टार्ट झालं नसेल. चला ठीक आहे, रेकॉर्डिंग होत आहे. यस, ओके. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, आता उत्तर तर आपल्याला आलेलं आहे, पण उत्तरला तुम्हाला इथे लिहावं लागेल खाली. कशाबद्दल लिहायचं बघा,
पहिला अँगल किती आहे 480 डिग्री, सेकंड अँगल किती आहे 420 डिग्री. ओके, तर तुम्हाला इथं उत्तर लिहावं लागेल. देअरफॉर एंगल्स आर 480 डिग्री अँड 420 डिग्री. एंगल्स आर 480 डिग्री अँड 420 डिग्री. चला ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचंय आणि या उत्तराला मस्तपैकी काय करता, असा एक डिब्बा करता, जरा छान वाटते उत्तर आहे म्हणून. ओके चला ठीक आहे, सर्वांना समजलं याच्यावर. नो क्वेश्चन नंबर 9 बघायचा. मग ही पीडीएफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर भेटून जाईल. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो जर लवकर व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपण परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍपवर व्हिडिओ आपण लवकर आणि फास्ट टाकत आहेत. जवळपास आपण तिकडे व्हिडिओ अपलोड करत आहेत आणि युट्यूबला व्हिडिओ आपला थोडा लेट येते, बरोबर आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल एक्झाम मध्ये त्यांनी तिकडे जाऊन परिवर्तन लर्निंग सेंटरवर कोर्स घेऊन घ्या. लक्षामध्ये तिकडं कोर्स हा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे आणि जवळपास व्हिडिओ लवकर येतात तिकडं युट्यूब पेक्षा. जर तुम्हाला रिझल्ट जर तुमचा आणायचा असेल, MSTCT एक्झाम जर क्रॅक करायची असेल, त्याच्यामुळे लवकरात लवकर तिकडे जाऊन हा कोर्स आधी घेऊन टाका. लक्षामध्ये ओके, खूप कमी प्राइस मध्ये आपण हा कोर्स अवेलेबल केलेला आहे. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं ऑफलाईन क्लासची फीस भरपूर आहे. ओके, आणि आता कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, मला बी मेहनत करावी लागते. लक्षामध्ये इथं लाईट बिल आहे, डिजिटल बोर्ड आपण एवढा आणलेला आहे महागाचा, कॅमेरा एवढा आणलेला आहे, त्याच्यानंतर इथं हॉल भाडा आहे आपल्याला लक्षामध्ये. त्याच्यामुळे हे सगळं काढण्यासाठी 2 पैशाची गरज असते. त्याच्यामुळे आपण हा कोर्स लॉन्च केलेला आहे. बाकी तर मी युट्यूबला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकवत आहेतच. ओके, आणि तुम्ही सपोर्ट करत आहेत याचा मला खूप आनंद आहे. खूप छान वाटते की तुम्ही मी जी मेहनत करत आहे या मेहनतीला तुम्ही सपोर्ट करत आहेत, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत आहेत, कॉमेंट्स करत आहेत, व्हिडिओ शेअर करत आहेत. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करत आहेत. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो खर्च थोडाफार हा काढण्यासाठी थोडाफार म्हणजे भरपूर खर्च आहे आणि हा खर्च काढण्यासाठी थोडेफार पैसे तर लागत असतात. त्याच्यामुळे आपण आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर हा कोर्स आपण अवेलेबल करून दिलेला आहे आणि तुम्हाला ही पीडीएफ त्या ठिकाणी तिथं भेटून जाईल. ओके चला ठीक आहे, परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप नक्की डाउनलोड करा, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंट मध्ये देत आहे. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा क्वेश्चन नंबर 9. आणि जे विद्यार्थी MSTCT ऍस्पिरंट आहे, ज्यांना MSTCT क्रॅक करायचे त्यांनी मला कमेंट्स मध्ये सांगा. ओके, त्यांच्यासाठी आपण काही ना काही करू, जर समजा तुम्ही म्हणले तर. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 9 आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 9 काय आहे, द मेजर्स ऑफ द एंगल्स ऑफ ट्रायंगल आर इन द रेशिओ. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अँगल आपण ट्रायंगलचा मेजर केलेला आहे आणि त्यांचा रेशिओ आपण फाइंड आउट केलाय. 3:7:8 आलेला आहे. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. तर ते अँगल डिग्री आणि रेडियन मध्ये किती असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, आता कोणते अँगल आहेत, ट्रायंगलचे अँगल आहेत. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगलच्या 3 अँगलची बेरीज किती असते, 180 डिग्री असते, बरोबर आहे. मग हा 3:7:8 या सगळ्यांची बेरीज किती, तर किती येणार आहे, 180 डिग्री येणार आहे, बरोबर आहे. तर हा कन्सेप्ट आपण वापरून त्या ट्रायंगलचे 3 अँगल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो आणि डिग्री मध्ये भी फाइंड आउट करा म्हणलंय आणि रेडियन मध्ये फाइंड आउट करा म्हणलंय, तर आपण फाइंड आउट करू शकतो. ओके चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ट्रायंगल दिलेला असेल आणि ट्रायंगलचे अँगल जर रेशिओ मध्ये दिले असतील तर त्या ठिकाणी एक कॉमन मल्टिपल कन्सिडर करायचं. बघा नेहमी लक्षात ठेवा, जर ट्रायंगल दिला असेल आणि ट्रायंगलचे विद्यार्थी मित्रांनो सगळेच्या सगळे जर अँगल जर रेशिओ मध्ये दिले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कॉमन मल्टिपल कन्सिडर करावा लागतो. आलं का लक्षामध्ये? ओके चला ठीक आहे. तर कॉमन मल्टिपल आपण एक्स कन्सिडर करूया. ओके, तर बघा लेट एक्स बी कॉमन मल्टिपल. लेट एक्स बी कॉमन मल्टिपल. ओके, एक्स ला आपण कॉमन मल्टिपल करूया. त्याच्यामुळे काय येणार आहे, देअरफॉर अँगल्स आर एंगल्स ऑफ ट्रायंगल. एंगल्स ऑफ ट्रायंगल्स, एक मिनट, जस्ट 1 मिनट, ये क्या हो रहा है विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनिट. रेकॉर्डिंग चालू आहे का बघू द्या मला एकदा. यस चालू आहे. आता बघा या ठिकाणी एक्स बी द कॉमन मल्टिपल आपण कन्सिडर केलंय. ओके, आणि हे रेशिओ या ठिकाणी असे दिले तर त्याच्यामुळे अँगल्स ऑफ ट्रायंगल आर, अँगल्स ऑफ ट्रायंगल आर काय येणार आहे बघा, अँगल्स ऑफ ट्रायंगल आर. हा पहिला अँगल काय येणार आहे, 3x येणार आहे. दुसरा अँगल काय येणार आहे, 7x येणार आहे. अँड तिसरा अँगल काय येणार आहे, 8x येणार आहे. कॉमन मल्टिपल आपण x कन्सिडर केला, म्हणजे 3:7:8 आहे. याला 3x 7x आणि 8x असे आपण अँगल कन्सिडर केले. तर ओके, आता आपल्याला माहित आहे वी नो फॉर ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो बघा, वी नो आपल्याला माहित आहे फॉर ट्रायंगल. ओके, म्हणजे ट्रायंगल साठी, हा ट्रायंगल साठी काय असतं, द
सम ऑफ द ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोनाची बेरीज किती असते 180 डिग्री असते. किती असते 180 अंश असते. ओके तर 3x + 7x + 8x = 180 डिग्री. ओके चला ठीक आहे. हे अँगल आहेत मग या अँगलची बेरीज किती असते 180 डिग्री असते. सर्वांची बेरीज करा मग 7x + 3x 10x 10x + 8x 18x = 180 डिग्री. ओके तर x बरोबर विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे बघा x बरोबर हे आलं 180 अपॉन 18 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये याचा भागाकार करा. 18 1 18 हा 0 ॲज इट इज म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 10 आली. पण x म्हणजे अँगल आहे का नाही. x म्हणजे काय आहे कॉमन मल्टिपल आहे. x म्हणजे काय आहे कॉमन मल्टिपल आहे. तर आपल्याला अँगल फाइंड आउट करायचे. आता अँगल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. पहिला अँगल हा 3x आहे x ची व्हॅल्यू इथं पुटअप करा. दुसरा अँगल हा 7x आहे x ची व्हॅल्यू इथं पुटअप करा. तिसरा अँगल हा 8x आहे x ची व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करा. तर देअरफॉर या ठिकाणी अँगल्स काय नाहीत विद्यार्थी मित्रांनो बघा. देअरफॉर अँगल्स आर इन डिग्री. तर डिग्री मध्ये अँगल किती येणार आहेत. पहिला अँगल आहे 3x. पहिला अँगल किती आहे 3x. एक मिनिट याला असं करून घेतो. ओके पहिला अँगल किती आहे 3x. सो 3 × x ची व्हॅल्यू काय 10. तर पहिला अँगल किती आला 30 डिग्री. दुसरा अँगल किती आहे 7x. चला या ठिकाणी दुसरा अँगल आला 7x. तर 7 × x ची व्हॅल्यू 10 याचा मल्टिप्लिकेशन 70 डिग्री. तिसरा अँगल किती आहे 8x. तर 8 × x ची व्हॅल्यू x म्हणजे कॉमन मल्टिपल x ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. x ची व्हॅल्यू पुटअप केली तर याचं उत्तर आलं मल्टिप्लिकेशन 80 डिग्री. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे अँगल आपण फाइंड आउट केलेत जे की डिग्री मध्ये आहे 30 डिग्री 70 डिग्री आणि 80 डिग्री. ओके आता हे आपण रेडियन मध्ये फाइंड आउट करता का सर कारण की ते रेडियन मध्ये पण फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. डिग्री मध्ये फाइंड आउट केलं आता रेडियन मध्ये फाइंड आउट करता. ओके तर या ठिकाणी काय येणार आहे देअरफॉर अँगल्स आर इन रेडियन. देअरफॉर अँगल्स आर इन रेडियन. ओके रेडियन मध्ये काय नाही सांगा. आता हे 30 डिग्री आहे 30 डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करा. 30 डिग्री म्हणजे किती येणार आहे सरळ सरळ बघा 30 डिग्री म्हणजे π/6 रेडियन आहे. पण ज्या विद्यार्थ्याला पाठ नाही त्यांनी माहित आहे कशा पद्धतीने तुम्हाला कन्वर्ट करता येईल. 30 डिग्री म्हणजे किती रेडियन. डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये आपण कसं करतो कितीने मल्टिप्लाय करतो π/180 न मल्टिप्लाय करतो. या ठिकाणी बघा 0 0 कॅन्सल 3 1 3 3 6 18 वर काय उरले फक्त पाय उरले आणि खाली काय उरले हात उरले. हात अरे 6 उरले रे बाबा. वर पाय उरले म्हणजे खाली हात उरले असं करू नका. वर पाय उरले म्हणजे खाली अरे काय जे उरले ते लिहा 6 उरले. चला हुशार आहेत. आता 70 डिग्री हे 70 डिग्री इक्वल टू याचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय रॅडियन मध्ये. तर काय येणार आहे मग 70 × रॅडियन मध्ये म्हणलं कन्वर्जन की π/180 न मल्टिप्लाय करायचं. कॅन्सल काय होतंय 0 0 कॅन्सल. आता भाग जाते का आणखीन डिवाइड करता येते का नाही. 2 न डिवाइड करता येत नाही. इथं करता येते पण इथं करता येत नाही. मग ॲज इट इज लिहून टाका. तर हे आलं 7π/18 रॅडियन. ओके आता तिसरा अँगल किती आहे 80 डिग्री. मग 80 डिग्रीचं कन्वर्जन करा. 80 डिग्री इक्वल टू 80 × कशामध्ये कन्वर्जन करायचंय रेडियन मध्ये. मग कितीने मल्टिप्लाय करावं लागेल π/180 न मल्टिप्लाय करावं लागेल. चला 0 0 कॅन्सल. किती भाग जाईल आणखीन 2 न जाईल. येस 2 चौक 8 92 18 आणखीन किती जाईल इथं 2 न जाईल पण इथं जाणार नाही 2 न. ओके त्याच्यामुळे भाग जाणार नाही त्याच्यामुळे ॲज इट इज लिहून टाका. वर काय उरलं विद्यार्थी मित्रांनो 4π उरलेला आहे. ओके आणि खाली काय उरलं 9 उरलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अँगल डिग्री मध्ये पण फाइंड आउट केले आणि रेडियन मध्ये पण फाइंड आउट केले. मग शेवटी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल देअरफॉर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इन डिग्री. ओके देअरफॉर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इन डिग्री किती आहे 30 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री. 30 डिग्री 70 डिग्री अँड 80 डिग्री. त्याच्यानंतर रेडियन मध्ये पण फाइंड आउट केले. रेडियन मध्ये किती आहेत ते लिहून घ्या. अँड इन रेडियन्स मध्ये किती आहेत रेडियन्स मध्ये किती आहेत. पहिला अँगल आहे π/6. दुसरा अँगल किती आहे 7π/18 अँड तिसरा अँगल किती आहे 4π/9. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण अँगल डिग्री मध्ये पण आणि रेडियन मध्ये पण फाइंड आउट केलेले आहेत. चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. ओके आणि विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुमचा भाऊ किंवा बहीण जर समजा 8वी 9वी 10वी ला जर असेल तर त्यांच्यासाठी आपण
परिवर्तनचं एक स्पेशल चॅनल लॉन्च केलेलं आहे. ओके, त्याचं नाव आहे परिवर्तन 8th 9th 10th महाराष्ट्र बोर्ड. ओके, चला ठीक आहे. तुम्ही जर आज व्हिडिओ बघितला तर आज लॉन्च होणार नाही, उद्या लॉन्च होणार आहे ऑलरेडी. जर समजा तुम्ही 4-5 दिवसानंतर व्हिडिओ बघितला तर ऑलरेडी लॉन्च झालेला आहे समजा. आणि तुमच्या बहीण भावाला नक्की त्याच्या चॅनलची लिंक शेअर करा. त्या ठिकाणी आपण येता 8वी असेल तर NMMS ची तयारी करून घेत आहेत, 8वीची तयारी करून घेत आहेत, त्याच्यानंतर 9th स्टँडर्डची तयारी करून घेत आहेत आणि 10th बोर्डाची आपण तयारी करून घेत आहेत. बरोबर आहे. ओके, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल. ओके, हो का, ही मेहनत आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे दररोज येणं, लेक्चर रेकॉर्ड करणं, अलग लक्षामध्ये. कारण तुम्हाला माहित आहे युट्यूबला जास्त व्ह्यूज येत नाहीत. ओके, आणि एंटरटेनमेंट जे चॅनल आहेत समजा, कॉमेडी चॅनल समजा असतील किंवा असे टाइमपास चॅनल असतील, ब्लॉगचे चॅनल असतील, कोणते चॅनल असतील, त्यांना लाखोनं व्ह्यू येतात, तर त्यांना पैसे भेटतात. आपल्याला जास्त पैसे वगैरे भेटत नाहीत. ओके, पण तुमच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा व्हिडिओला आणि शेअरिंग करत राहा. ओके, जय हिंद, जय परिवर्तन.